संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी मुनिराज यांनी संलेखन समाधी घेतल्यानंतर सोलापुरात विनयांजली सभा घेण्यात आली। या सभेस अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। छत्तीसगडीतल्या चंद्रगिरीच्या डोंगरगड तीर्थक्षेत्रावर पूर्ण जागृत अवस्थेत जैन मुनी संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांनी आचार्य पदाचा त्याग करून रविवारी पहाटे 2:30च्या सुमारास संलेखन समाधी घेतली। याच अनुषंगाने सोलापूरच्या भोसार गल्लीतील श्री दिगंबर जैन माणिकस्वामी महाराज मंदिरात आचार्यश्रींच्या प्रति विनयांजली सभा झाली। यामध्ये वालचंद शिक्षण समूह आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या विशेष कृपाभिलाषी असल्याची कृतज्ञतेची भावना डॉक्टर रणजित गांधी यांनी या निमित्त व्यक्त केली। प्रारंभी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आलं। डॉक्टर प्राध्यापक महावीर शास्त्री यांनी महामंत्र नमोकार पठणानं मंदिरातील वातावरण धीरगंभीर बनवलं। सर्वप्रथम वालचंद शिक्षण समूहाचे मानसचिव डॉक्टर रणजित गांधी यांनी संत शिरोमणी आचार्य श्रींच्या चरणावर त्रिवार नमस्तू वाहत आपले विचार व्यक्त केले। दरम्यान या पुढील काळात आपल्या देशाचा उल्लेख भारत असाच प्रत्येकानं करावा हीच आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांना वाहिलेली खऱ्या अर्थानं विनयांजली ठरेल असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले। शिरपूर इथल्या आचार्यश्रींच्या चातुर्मासावेळी वालचंद शिक्षण समूहाच्या समस्त विश्वस्त विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण 600हून अधिक जणांनी आचार्यश्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला। आचार्यश्रींनी वालचंद शिक्षण समूहासाठी संपूर्ण दिवस आशीर्वादात्मक देऊन खऱ्या अर्थानं उपकृत केलं हे मी कधीही विसरू शकणार नाही अशा शब्दात डॉक्टर गांधी यांनी आचार्यश्रींच्या प्रति कृतज्ञतेचे भाव व्यक्त केले। यावेळी पराग शहा, डॉक्टर सरिता कोठाडिया, मनीष शहा भोगणे, राजू देशमाने, ऋषभ सोनटक्के, अनिल जमगे, महेश नळे, ब्रह्मचारिणी मुलगेताई आदींनी विनयांजली प्रकट केली। त्यानंतर आरतीसह आचार्यश्रींच्या जयजयकारानं वातावरण दुमदुमून गेलं। या सभेत माया गांधी, मंगेश शहा, अरुण धुमाळ, बाहुबली भूमकर, डॉक्टर सत्यजित शहा, संतोष कोटी, आशुतोष शहा, श्याम पाटील आदींची उपस्थिति होती। चर्या की एक जीवन गाथा कल बताया कि जीवन का अर्थ क्या है। जन्म और मृत्यु के बीच में जन्म तो होते हुए होता है और मृत्यु के पश्चात दुनिया भूल होती है जिनकी, तो ऐसे जो श्रेष्ठ मृत्यु को प्राप्त है पंडित मरण ऐसे परम पूज्य आचार्य श्री विद्यासागर महाराज जी एक श्रेष्ठ आचार्य जिनकी 36 दिन की आचार्य शांति सागर महाराज जी की 34 दिन की संलेखना चली। ऐसे श्रेष्ठ आचार्य उनके पश्चात कई आचार्य हुए, लेकिन साथ ही इस युग में आपने देखा कि 21वीं सदी में एक श्रेष्ठ चर्या शिरोमणि आचार्य श्री संत शिरोमणि आचार्य श्री विद्यासागर जी हुए, जिन्होंने अपनी चर्या के साथ साथ संपूर्ण शरीर वेदनामय असतानाही चेहरा शांत समाधानी दिसत होता। शेकडो श्रावक रोज दर्शनासाठी बाहेर उभे आहेत, म्हणून चालत बाहेर येऊन सर्वांना दर्शन देऊन आशीर्वाद देऊन शांतपणे वळून जाताना त्यांना पाहिलं की अभावितपणे हात जोडले जायचे, नतमस्तक व्हायचे आणि मनात यायचं धन्य ते गुरुवर। आपल्या देशाचं नाव ब्रिटिशांनी दिलेल्या इंडियाऐवजी भारत बोलो अशी घोषणा महाराजांनी केली। भारत हे नाव भगवान आदिनाथाचे पुत्र भरत यांच्या प्रतिरूपाने आले आहे। ही बाब जैन धर्मीयांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे। या पुढच्या काळात आपल्या देशाचा उल्लेख भारत असा प्रत्येकाने करावा अशी आचार्य श्री